हॅलो. बोलूयात पहिल्या डाबाकडे. जबरदस्त मॅच आपल्याला पाहायला मिळेल. श्री 11 दिवा डोंबिवली त्यांच्या विरुद्ध जय 11 अस्सर 11. काही भांडूप मुलुंडची स्टारकास्ट आहे, जशी की सत्यजित कदम सत्याला देखील इन ॲक्शन मध्ये पाहू शकतो. रमजान आहेत. जबरदस्त भांडूप मुलुंड भांडूप या परिसरातील खेळाडू आहेत आणि जबरदस्त मॅच पाहायला मिळेल. पहिल्या डावामध्ये नक्कीच आपण म्हणणार आहोत. कॉमेंट्री बॉक्समध्ये आमचे मित्र आज यशवंत ठाकूर इकडे जॉईन झालेत, त्यांचं देखील स्वागत आहे. धन्यवाद. चेक. धन्यवाद सागरजी मोरे सरांचा आवाज आपण ऐकला. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. सर्वप्रथम गणरायाला वंदन करून आणि अखंड हिंदवी स्वराज्याचे दैवत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करून मी समालोचक यशवंत ठाकूर क्रीडा मंचावरती उपस्थित सर्व मान्यवरांचे आणि त्यासोबतच अर्थातच वाय चषक 2025च्या तिसऱ्या दिवसामध्ये मोठ्या संख्येने प्रेक्षक राजा आपण पाहतोय. सर्वांचं करूया सहर्ष हार्दिक स्वागत. आज तिसरा दिवस या क्रीडा स्पर्धेचा आहे. अजून एक महत्वाची मास तुमच्या भेटीला येते, जिथे एका बाजूला आपण पाहणार आहात जय 11 अप्सर 11 आणि त्यांच्या विपक्ष अर्थात श्री 11 दिवा डोंबिवली. अजून एक मोठा सामना आहे. दोन्ही संघांना विनंती, आपला एक एक्स्ट्रा अतिरिक्त प्रतिनिधी आमच्या कॉम्बॉक्स मध्ये जॉईन होणं गरजेचं आहे. सन्माननीय आदरणीय युवासेना सरचिटणीस आणि अर्थातच याच विभागातील एक अतुल्य बळ असणारे नगरसेवक सन्माननीय आदरणीय अमयजी घोले साहेबांच्या अर्थात नेतृत्वाखाली एक भलमोठं दैदीप्यमान आयोजन नियोजन बॉक्स क्रिकेटचा वर्ल्ड कप वाय चषक 2025चा दिवस क्रमांक 3 तुम्ही पाहताय. दोन्ही टीमला विनंती, आपला एक एक्स्ट्रा प्रतिनिधी आमच्या सोबत जॉईन होणं गरजेचं आहे. टॉसचा विचार केला. जय 11 अप्सर 11 या संघाने टॉस स्वतःच्या बाजूने झुकवलाय, क्षेत्ररक्षण स्वीकारलंय आणि आमंत्रित केलंय श्री 11 दिवा डोंबिवली या संघाला प्रथम फलंदाजीसाठी. 5 षटकांची माश आहे. वाय कट्टा 2025 एक भव्य दिव्य दैदीप्यमान आयोजन नियोजन तुम्ही पाहतायत. मागच्या अनेक वर्षापासून अर्थातच ही चालू असलेली परंपरा आपण पाहतोय. ओमकार पाटणे आणि महेश ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. बॉलिंग ट्रॅक वरती रमजानला इंट्रोड्यूस केलं जाईल का, त्याच्यासाठी थोडंसं चर्चासत्र आपण पाहतोय. पहिलं षटक म्हणजेच पॉवर प्लेचं षटक असेल, धावा कराव्या लागणार आहेत. एक मोठी मॅच तुम्ही पाहतायत. एका बाजूला जय 11 अप्सर 11 आणि त्यांच्या विपक्ष श्री 11 दिवा डोंबिवली. ओमकार आणि महेश ही जोडी पाहायला मिळते मोठ्या संख्येने आपण पाहतोय. दिवस क्रमांक 3 मध्ये सुद्धा प्रेक्षक राजा आज उपलब्ध झालाय. ट्रोलिंग लाईव्हच्या माध्यमातून या संपूर्ण स्पर्धेचं लाईव्ह प्रक्षेपण तुम्ही पाहताय. बॉलिंग ट्रॅक वरती रमजानला इंट्रोड्यूस केलं गेलं. पहिला बॉल फेस करताना मॅच मधला ओमकार पाटणे तुम्हाला दिसणार आहे. ओमकार या नावाची चर्चा सुद्धा सातत्याने अंडरम क्रिकेटमध्ये राहिली आहे. पहिल्याच बॉलवरती समोरच्या दिशेला फटका चांगलाय, खोदून काढलाय, चेंडू होईल फर्रार. धावा मिळतील 4 4 4 आणि 4. पहिल्याच बॉलवरती चौकार आलाय. ओमकार पाटण्याची खासियत आहे, उंचपुरा असा खेळाडू आहे, त्या उंचीचा फायदा उचलतोय. थोडा फुलर लेनचा बॉल, त्याला फक्त दिशा दाखवण्याचं काम केलंय बॅटरने. पहिल्याच बॉलवरती चौकार आला रमजान विरुद्ध आणि पॉवर प्ले मध्ये धावा करणं गरजेचं आहे. मागच्या मॅच मध्ये आपण करण पाटील त्या धावा करताना पाहिल्यात. या मॅच मध्ये सुद्धा सुरुवात चौकारने झाली आहे. ओमकार पाटणेला आपण पाहतोय, खुलवडापाचा बॉल होता, त्याला फक्त ऑन साइडला दिशा दिली आहे. कमबॅक करावं लागेल रमजानला, धावा कमी कराव्या लागणार आहेत. या बॉलवरती टप्पा पाडल्यानंतर थोडासा चेंडू आतमध्ये आला, डॉट बॉल. कमबॅक केलंय गोलंदाजाने. ऑन साइडला खेळण्याचं पहिलेच मन बनवलं होतं बॅटरने. चेंडू आणि फळीचा संपर्क झाला नाहीये. कमबॅक केलं इथे रमजानने. पहिल्या बॉलवरती चौकारानंतर चांगल्या लाईन लेंथवरती पिचिंग पाहायला मिळाली आहे. यावेळी लेफ्टीच्या बाहेर पंच वळणार आहेत. व्हाईट बॉलचे संकेत येत आहेत. 2 बॉलचा खेळ आतापर्यंत झालाय. 5 धावा धावफलकावरती आहेत. 5 ऑन द स्कोर कार्ड तुम्ही पाहतायत. रमजान थोडंसं लाईन लेंथने भरकटताना चेंडूवरती दिसला.
स्टेप आउट करण्याचा मन तर बनवलं, परंतु एंड मुवमेंटवरती आपण पाहिलं जाऊ दिले लेगस्टिकच्या जास्त बाहेर पंच वळत आहेत, वाईट बॉलचे संकेत येत आहेत. एक्स्ट्राच्या रूपामध्ये ज्या धावा आहेत ना त्याच्यावरती कंट्रोल ठेवणं गरजेचं आहे, कारण व्हेरी फर्स्ट बॉलवरती चौकार आला, त्याच्यानंतर डॉट बॉल आणि नंतर आपण पाहिलं बॅक टू बॅक 2 वाईड आल्यात, म्हणजे धावफलकावरती 6 धावा आहेत. व्यूहरचनेमध्ये थोडासा बदल आपण पाहतोय. लॉंग ऑफ आता तैनात केले गेले आणि कव्हरच्या खेळाडूला सर्कलच्या आतमध्ये पॉवर प्लेचं षटक आहे. व्यूहरचना थोडीशी वेगळी आपण पाहतोय. लॉंग ऑन लॉंग ऑफ दोन्ही तैनात आहे, कारण थोडंसं मोठं क्रीडांगण आणि हीच या क्रीडा नगरीची खासियत आहे. इथे मात्र आपण पाहिलं फील्ड सेटअप चेंड केलं, परंतु या चेंडूवरती चौकार येतोय. ऑफस्टिकच्या थोडंसं बाहेर संधी मिळाली ओमकार पाटणेला आणि त्या संधीचं सोनं करताना दिसतोय ओमकार. थोडंसं जास्त रूम मिळाला आणि त्यानंतर या चौकाराने डबल डिजिटमध्ये धावफलक 10 या स्कोर कार्डवरती आहे. आणि या चौकारानंतर लगेचच आपण पाहिलं एक टीम हडल पाहायला मिळत आहे, कारण जय 11 अफसर 11 संघाला माहिती आहे इथून मात्र धावा कंट्रोल करणं गरजेचं आहे. पॉवर प्लेचं षटक आहे, स्ट्रायकर गोलंदाजावरती दडपण निर्माण केलं जात आहे ओमकार पाटणेमुळे आपण पाहतोय. एक चौकार लॉंग ऑनला आला आणि एक चौकार ऑफस्टिकच्या थोडंसं बाहेर स्वीपर कव्हर रिझनवरती कटचा देखणीय फटका पाहायला मिळाला. 10 धावा धावफलकावरती आहेत. महत्वाचे चेंडू अजूनही बाकी आहेत 3. 10 ऑन द स्कोर कार्ड आपण पाहतोय. ओमकार पाटणे आतापर्यंत 2 आकर्षणीय स्ट्रोक त्याच्या फळीतून पाहायला मिळालेत. वाय चषक 2025 चा दिवस क्रमांक 3 आपण पाहतात. मॅच नंबर 2 तुम्ही पाहताय. रमजानला काहीतरी नवीन करावं लागणार आहे, कारण बदल ही काळाची गरज आहे. लाईन लेंथ मध्ये अपडेट करावं लागणार आहे जरा मॅच मध्ये टिकून राहायचं असेल ना. महत्वाचे 3 बॉल बाकी आहेत या पहिल्या ओव्हर मधले. लेगस्टिकच्या बाहेर पंच वळणार आहेत, वाईट बॉलचे संकेत येत आहेत. अजून एक एक्स्ट्रा धावफलक 11 वरती आहे. 3 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. एक्स्ट्राच्या रूपामध्ये जर आपण विचार केला आतापर्यंत तब्बल 3 वाईट बॉल आले आहेत आणि त्यामुळेच अतिरिक्त धावा खर्च होताना आपल्याला दिसत आहेत. स्लाइस करण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक तैनात आहे. 1 धाव वेगाने कंप्लीट होती आणि धावफलक 12 या स्कोर कार्ड वरती आहे. बारा धावा अजूनही धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. एक टीम हडल आपण पाहतोय. आणि दोन्ही बॅटरमध्ये सुद्धा थोडीशी चर्चा होताना आपल्याला दिसते, कारण ओमकारला माहिती आहे या षटकामध्ये धावा आल्यात. 2 गोचा इशारा आपण पाहिलाय. यावेळेस टॅप करण्याचा प्रयत्न समोरच्या दिशेने. 1 धाव निश्चितच मिळेल आणि धावफलक बघता बघता 13 या स्कोर कार्ड वरती आहे. 13 धावा धावफलकावरती रमजानने कमबॅक केलंय. इथे फटका आपण पाहिला. टॅप करण्याचा प्रयत्न होता, परंतु चेंडू सरळ आउट ऑफ द बॉक्स जातोय, म्हणजेच बॉक्स आउटच्या रूपामध्ये ओमकार पाटणेला जावं लागणार आहे तंबूच्या आसराला. रमजानने घेतलाय अगदी शेवटच्या बॉलवरती महत्वाचा विकेट. एक षटकाची झाली आहे समाप्ती. धावफलकावरती धावा आहेत 13. 1 गडीच्या मोबदल्यावरती आणि महत्वाचा गडी शेवटच्या बॉलवरती आउट झालाय. ओमकार पाटणेला इथून मैदानाच्या आतमध्ये थांबणं गरजेचं होतं का, ही सुद्धा चर्चा असणार आहे, कारण या ओव्हरमध्ये ऑलरेडी 2 बाउंड्री झाल्या होत्या. न्यू बॅटर आकाशला इंट्रोड्यूस केलं गेलं. एका षटकाच्या समाप्तीनंतर 13 धावा धावफलकावरती आहेत. जय 11 अफसर 11 संघाने टॉस जिंकल्यानंतर मात्र क्षेत्ररक्षण स्वीकारलं होतं आणि त्यानंतर आमंत्रित केलं होतं श्री 11 दिवा डोंबिवली संघाला फलंदाजीसाठी आणि त्याच्या मोबदल्यावरती आपण पाहिलं एका षटकाच्या समाप्तीनंतर 13 धावा 1 गडीच्या मोबदल्यावरती धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. बॉलिंग मार्क वरती रविराजला इंट्रोड्यूस केलं गेलं.
इथे मात्र पॉवर प्लेचं रिस्ट्रिक्शन थोडंसं शिथिल होताना आपल्याला दिसतं, म्हणजे पेट्रोलिंगसाठी आपल्याला बाउंड्री लाईन वरती आता एक्स्ट्रा प्लेअर पाहायला मिळणार आहेत. त्याचा फायदा कुठेतरी गोलंदाजाला मिळेल का हे सुद्धा बघण्यासारखं आहे. बॉक्स क्रिकेटचा वर्ल्ड कप म्हणली जाणारी क्रीडा स्पर्धा तुम्ही पाहतायत. वाय चषक 2025 दैदीप्यमान भव्य दिव्य आयोजन नियोजन तिसरा दिवस या क्रीडा स्पर्धेचा आहे. मॅच नंबर 2 जिथे मात्र षटक क्रमांक 2 घेऊन बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज आपण पाहतोय. बॉलिंग ट्रॅक वरती रविराजला इंट्रोड्यूस केलं गेलं. 2 बॅटरचा विचार केला. एका बाजूला महेश आणि त्याच्या सोबतीने नव्याने दाखल झालेला आकाश याला इंट्रोड्यूस केलं गेलं. व्यूहरचनेचा आपण विचार केला तर ऑफ साइड वरती थोडंसं जास्त प्रोटेक्शन पाहायला मिळतंय. 3 खेळाडू तुम्हाला पाहायला मिळत आहेत. पहिल्याच बॉल वरती स्विच अपनवायचं होतं, परंतु ऐन वेळेवरती जाऊ दिलं. पुन्हा एकदा एक्स्ट्राच्या रूपामध्ये धावा खर्च होत आहेत. वाईट बॉलचे संकेत येत आहेत. इथे यॉर्करचा वापर केला गेला. यॉर्करचा वापर केला. पहिला बॉल वाईट, त्याच्यानंतर स्वतःला सावरलं. यस आय कॅन डू बेटर म्हणत एक चांगला चेंडू हाताला. या बॉलवरती स्लाइस केलाय. कट करण्याचा प्रयत्न, फटका होतोय सक्सेसफुल. अजून एक वाय चषकाचा दमदार असरदार चौकार येतोय. 18 धावा धावफलकावरती आहेत. प्रारंभिक 2 चेंडूवरती आपण पाहिलं तर 5 धावा आल्यात. एक एक्स्ट्राच्या रूपामध्ये धाव आणि हा चौकार ऑफस्टिकच्या थोडासा बाहेर, आणि या क्रीडांगणावरती मार्जिन ऑफ एरर म्हणजे चौकार येणार आहे. थोडंसं आपण पाहिलं तिथे रूम मिळाला आणि त्याचा पूर्णपणे फायदा उचलला बॅटरने. महेशला आपण पाहतो आतापर्यंत 3 बॉल फेस केलेत. 5 धावा त्याच्या फळीतून आल्यात आणि त्याच्यात सुद्धा हा चौकार आहे. म्हणजे 3 बॉल 5 धावा त्याच्या फळीतून आल्यात. सांघिक धावफलक 18 स्कोर कार्ड वरती आहे. इथे मात्र डॉट बॉल आहे. हलक्या हाताने फक्त आपण पाहिलं टॅप केलंय. एक धाव निश्चितच कंप्लीट होईल आणि धावफलक 19 या स्कोर कार्ड वरती आहे. 19 धावा धावफलकावरती आहेत. या षटकावरती अर्थातच धावा तितक्याशा खर्च झाला नाहीये. जर एक चौकार आपण वगळला. टू गोचा इशारा येतोय. 19 धावा धावफलकावरती. खूप महत्वाचा बॉल आहे. ड्राईव्ह केलं, क्षेत्ररक्षक आहे. एक धाव निश्चितच कंप्लीट होईल. म्हणजे बघता बघता धावफलकावरती आपण धावा पाहिल्या तर 20 धावा धावफलकावरती आहेत. आणि आपण पाहिलं 1 to go फेम अजित निकम सरांच्या स्टाईल मध्ये पुन्हा एकदा घोषणा झाली आहे. स्टेप आउट केलाय, कट केलाय. यावेळेस चेंडू पुन्हा एकदा दन 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 करत निघून जाणार आहे. सीमारेषा पार येतोय. अजून एक चौकार 4. कौतुक करावं लागेल ज्या पद्धतीने महेशने फलंदाजी केली आहे ना. तब्बल 6 चेंडू मागे 10 धावा 2 षटकाची झाली आहे समाप्ती. 12च्या सरासरीने 1 गडीच्या मोबदल्यावरती 24 धावा धावफलकावरती आहेत. जेव्हा जेव्हा तुम्ही महेशला रूम देणार नाहीत पॉइंट रिजन वरती मात्र चेंडू थांबवणं शक्य झालं नाहीये. 2 षटकांच्या समाप्तीनंतर श्री 11 दिवा डोंबिवली संघ 24 या स्कोर कार्ड वरती आहे 1 गडीच्या मोबदल्यावरती. टॉसच्या वेळेस आपण ऐकलं होतं संकेतच्या अर्थातच मुखातून की आम्हाला बॅटिंगच करायची होती आणि ती बॅटिंग मिळाली आहे. आतापर्यंत 2 षटकाच्या मागे 24 धावा धावफलकावरती आहेत. 1 गडी बाद झालाय. कमबॅक करावं लागेल जय 11 अफसर 11 संघाला. इथून मात्र एक ब्रेक थ्रू पटकावणं गरजेचं आहे. स्पेशली महेश विकेट घेणं गरजेचं आहे. समोर मात्र आकाश सुद्धा खूपच घातक फलंदाज आहे. तरी जोडी ब्रेक करणं गरजेचं आहे. पार्टनरशिप ब्रेक करणं गरजेचं आहे. बॉलिंग मार्क वरती त्यासाठीच नीरजला इंट्रोड्यूस केलं गेलं. बॉलिंग मार्क वरती नीरजला इंट्रोड्यूस केलं गेलंय. थोडंसं वेगळी व्यूहरचना सध्याच्या घडीला आपण पाहणार आहोत. थ्रू द कव्हर एक एक्झॅक्ट खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. स्वीपर कव्हर आणि त्यासोबतच पॉइंटला आता खेळाडू तैनात आहे.
स्वीप करण्याचा प्रयत्न, थोडंसं धीम्या गतीचा बॉल होता, संपर्क तितका चांगला झाला नाहीये. डॉट बॉल येतोय. डॉट बॉलने या षटकाची सुरुवात झाली आहे आणि नीरजवरती जबाबदारी इथून ब्रेक थ्रू पटकवायचं आणि ब्रेक थ्रू पटकावण्यासाठी पहिले धावांचा वेग कमी करणं गरजेचं आहे, धावांचा ओघ कमी करणं गरजेचं आहे. ऑफ स्टिक्सच्या बाहेर पंच पुन्हा एकदा वळत आहेत. वाईट बॉलचे संकेत येत आहेत आणि अडचणी वाढल्यात जेव्हा जेव्हा एक्स्ट्राच्या रूपामध्ये धावा आल्यात ना इनिंग मध्ये. स्विच हिटचा प्रयत्न, कनेक्शन चांगलं झालंय क्षेत्ररक्षक, परंतु चेंडूवरती पोहोचतोय कारण पॉइंट वरून थोडंसं आपण पाहिलं. थर्डमॅन परंतुची धाव घ्यावी लागली आणि त्याच्यानंतर 26 धावा धावफलकावरती आहेत. प्रारंभिक 2 चेंडूचा खेळ झालाय, 26 धावा आपण धावफलकावरती पाहतो. नीरजने अजूनपर्यंत जे 2 फेअर बॉल हाताळलेत ना ते ॲक्युरेट राहिलेत कारण गती तितकीशी देत नाहीये. या बॉलवरती सुद्धा धीम्या गतीचा बॉल, रमजान डायरेक्ट हिटचे प्रयत्न होणार नाहीयेत. कलेक्शन झाल्यानंतर अजून एक धाव मिळते आणि धावफलकावरती धाव आहे 27 एक गडीच्या मोबदल्यावरती. नीरजने या षटकामध्ये खूप चांगली कामगिरी केली आहे. सत्तावीस धावा धावफलकावरती आहेत. आकाश आणि महेशची जोडी आता हळूहळू धावांचं डोंगर उभं करण्याचा प्रयत्न करते. स्वीप करण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक डीप मध्ये लांबवरून येतोय, मिसफील्ड. इथे मात्र चुकीला माफी नाहीये. या चौकाराने धावा वाढणार आहे. धावफलक 31 या स्कोर कार्ड वरती आहे, 31 ऑन द स्कोर कार्ड. स्वीप करण्याचा प्रयत्न, त्याच्यानंतर आपण पाहिलं कॅरम स्ट्रोक पाहायला मिळाला. व्यूहरचनेमध्ये थोडासा बदल आपण पाहतोय. व्यूहरचनेमध्ये थोडासा बदल आपण पाहतोय. इथे अजून एक चांगला फटका पाहायला मिळतोय. चेंडू थांबणार नाहीये. पुन्हा एकदा कौतुक करावं लागेल ज्या पद्धतीने फलंदाजी करताना आपल्याला दिसतोय ना. आकाश यावेळेस धावांचा विचार केला, आकाशच्या फळीतून तब्बल 5 बॉल 10 धावा सुद्धा आल्यात. म्हणजे एक चांगली पार्टनरशिप पाहायला मिळते. $35 3 षटकाची झाली समाप्ती. 35 धावा धावफलकावरती आहेत. बॉलिंग मार्क वरती रमजानला इंट्रोड्यूस केले गेले. वैयक्तिक दुसरं आणि संघासाठी महत्वाचं षटक म्हणजे 4थं षटक घेऊन वाईट बॉलचे संकेत येत आहेत. एक्स्ट्राच्या रूपामध्ये धाव मिळणार आहे. अजून एक वाईट बॉल आहे. सातत्याने आपण पाहिलं ना या इनिंग मध्ये एक्स्ट्राच्या रूपामध्ये धावा खर्च झाल्यात आणि तीच डोकेदुखी राहिली आहे बॉलिंग टीमसाठी. जय 11 अफसर 11 टॉस तर तुम्ही जिंकला, त्याच्यानंतर मात्र गोलंदाजाने आतापर्यंत डिसिप्लिन थोडंसं कमी दाखवलंय असं म्हणणं चुकीचं ठरणार नाही आणि त्याचाच फायदा आपण पाहिला श्री 11 संघाला मिळतोय. धावांचा विचार केला 37 धावा धावफलकावरती आहेत. रमजान या षटकामध्ये अजूनही पहिल्या फेअर बॉलची चाचपणी करता आपल्याला दिसतोय. पुन्हा एकदा स्टेप आउट करून कट करण्याचा प्रयत्न होता. एक धाव निश्चितच कंप्लीट होणार आहे आणि एका धावेच्या मदतीने धावफलक 38 या स्कोर कार्ड वरती आहे. 4थं महत्वाचं षटक तुम्ही पाहतायत. या षटकामध्ये जर अर्थातच उर्वरित बॉलवरती 7-8 धावा आल्या तरी सुद्धा शेवटचं महत्वाचं षटक बाकी असेल.
स्वीप करण्याचा प्रयत्न होता, बॉक्स आउटच्या रूपामध्ये बॅटरला जावं लागणार आहे मैदानाच्या बाहेर. ज्या ब्रेक थ्रूची गरज होती तो ब्रेक थ्रू स्वतः कर्णधार रमजानने पटकावून दिलाय. दुसरा धक्का लागतोय. 10 धावा करून अर्थातच बाद होऊन आपल्याला दिसतोय. न्यू बॅटर विशालला इंट्रोड्यूस केलं जात आहे. इथे मात्र आपण पाहिलं हलक्या हाताने फक्त पुश केले. पुश करो खुश रहोच्या अंदाजामध्ये अजून एक धाव निश्चितच कंप्लीट होईल आणि धावफलक 39 वरती जाऊन पोहोचणार आहे. बॉलिंग मार्क वरती रमजानला आपण पाहतोय या षटकामध्ये थोडंसं कमबॅक करून दिले स्वतःच्या संघाला. स्वीप करण्याचा प्रयत्न, वाईड बॉलचे संकेत येत आहेत. थर्ड अंपायरला रेफर केलं गेलंय, परंतु नाही. खेळाडू वृत्ती सुद्धा खेळाडू वृत्ती तिथे दाखवली आहे. स्ट्राईक एंड वरती आपण पाहिलं तर बॅटर महेश होता स्वतः, अर्थातच तिथे त्याने दर्शवलंय की संपर्क झाला. कौतुक करावं लागेल, कारण स्वतःचं विकेट सोडणं एवढं सोपं काम नाहीये. जेव्हा स्पेशली आपण पाहिलं आपल्या स्पर्धेमध्ये कोणतंही स्निको नाहीये, परंतु महेशने अर्थातच खेळाडू वृत्ती दाखवली आहे. कौतुक करावं लागेल महेशचं. थर्ड अंपायरला रेफर केलं गेलंय. थर्ड अंपायरला रेफर केलं गेलंय. प्रो लिंकच्या वॉर रूम मध्ये आपण जाऊया. अर्थातच एक अप्रतिम ब्रॉडकास्टिंग युनिट आपण पाहतोय. प्रत्येक बॉल तुमच्यापर्यंत पोहोचवलं गेलाय.
व्हाईट बॉलचे संकेत येत आहेत. अजून एक धाव एक्स्ट्राच्या रूपामध्ये मिळणार आहे. चाळीस धावा धावफलकावरती आहेत. एक्स्ट्राच्या रूपामध्ये ही धाव पाहायला मिळाली आहे. रमजान थोडंसं लाईन लेंथ मध्ये कंट्रोल करावं लागणार आहे. यावेळेस मनगडाचा वापर इंटू द गॅप. चेंडू निघून जातो सरळ सीमारेषा पार. मनगडाचा पुरेपूर वापर, क्लास टायमिंगचा वापर केला गेलाय आणि धावफलक 44 या स्कोर कार्ड वरती आहे. कट करण्याचा प्रयत्न होता, संपर्क झाला नाहीये, म्हणजे षटकाची होणाऱ्या समाप्ती 4 षटकांच्या समाप्तीनंतर 3 गडीच्या मोबदल्यावरती 44 धावा धावफलकावरती. शेवटचं अंतिम षटक अजूनही बाकी आहे, म्हणजे धावा तर आल्यात. 44 धावा धावफलकावरती आहेत, परंतु याच्यामध्ये आपण विचार केला जय 11 अफसर 11 संघाने एक्स्ट्राच्या रूपामध्ये सुद्धा खूप प्रचंड धावा खर्च केल्यात आणि त्याच मोबदल्यावरती आपण पाहिलं 44 धावा धावफलकावरती आहेत. एक देखणं दैदिप्यमान आयोजन नियोजन आपण पाहतोय. बॉक्स क्रिकेटचा वर्ल्ड कप म्हणून ओळखली जाणारी स्पर्धा म्हणजेच अर्थातच वडा नगरीमधील स्पर्धा तुम्ही पाहतायत. वाय चषक 2025 मध्ये मोठ्या संख्येने प्रोलिंग लाईव्हच्या माध्यमातून सुद्धा जो प्रेक्षक राजा जोडला जातोय ना, तुम्ही जर या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर करायचं आहे. येणाऱ्या भविष्यामध्ये अनेक भल्या मोठ्या स्पर्धा तुम्हाला याच वाहिनीच्या माध्यमातून पाहायला मिळणार आहेत. बॅटिंग मार्क वरती सध्याच्या घडीला तुम्ही विशालला पाहतात. विशालचा विचार केला अर्थातच मागच्याच हंगामामध्ये विशालला उरण नगरीमध्ये मॅन ऑफ द सिरीजच्या अर्थातच रूपामध्ये बाईक सुद्धा आपण परिधान करताना पाहिलंय. खूप कमी खेळाडू आहेत अंडरआर्म क्रिकेट जगतामध्ये ज्यांना मॅन ऑफ द सिरीजच्या रूपामध्ये बाईक मिळाली आणि ते सुद्धा स्पेशली गोलंदाजीच्या जोरावरती. तोच बॅटर सध्या तरी आता बॅटिंग मार्क वरती विशालला आपण पाहतोय. शेवटचं अंतिम षटक आहे. बॉलिंग मार्क वरती हर्षदला इंट्रोड्यूस केलं गेलं. अंधेरीतील अर्थातच अजून एक गुणवंत खेळाडू बॉलिंग मार्क वरती आपल्याला पाहायला मिळतोय. संपूर्ण महाराष्ट्रभरातून अर्थातच अनेक खेळाडू आपल्याला या स्पर्धेमध्ये खेळायला मिळत आहेत. व्यूहरचनेमध्ये थोडासा बदल आपल्याला पाहायला मिळतोय. शेवटचं षटक आहे. पॉवर प्लेचे रिस्ट्रिक्शन सुद्धा आहेत. फक्त 3 खेळाडू आपल्याला सर्कलच्या बाहेर पाहायला मिळत आहेत. पहिल्याच बॉलवरती या षटकातील कट करण्याचा प्रयत्न होता. नो कनेक्शन बिटवीन बॅट अँड बॉल. स्ट्रेट आपण पाहिलं विकेट किपरच्या हातामध्ये बॉल जातोय. तर या षटकामध्ये सुद्धा धावा तर कन्वर्ट करावा लागणार आहे. तिथून मात्र 10-15 धावा आपल्याला धावफलकावरती ठेवाव्या लागतील. 50-55 टोटल ठेवावं लागेल. स्टेप आउट केलं, थोडंसं दिशा दिली, या स्वीपर कव्हरवरती एक धाव निश्चितच कंप्लीट होईल. संपर्क तितका प्रॉमिसिंग झाला नव्हता, त्यामुळे फक्त आणि फक्त एकच धाव आणि एका धावेच्या मदतीने धावफलक 45 या स्कोर कार्डवरती आहे. शेवटचं षटक आपण पाहतो. इथे मात्र स्लॉगचं षटक आहे. हानी मारा करावा लागणार आहे, अटॅक करावा लागणार आहे. सध्या काळाची गरज सुद्धा तीच आहे. बॅटिंग मार्क वरती सनी. स्वीप करण्याचा प्रयत्न. वाईड बॉलचे संकेत येत आहेत. वाईड बॉलचे संकेत येतात, परंतु स्टंपिंगच्या रूपामध्ये बॅटर सनीला जावं लागणार आहे तंबूच्या आसऱ्याला. न्यू बॅटर ऋषीला इंट्रोड्यूस केलं गेलंय. ऋषीवरती आता जबाबदारी आहे. उर्वरित चेंडूवरती धावा कराव्या लागणार आहेत. टॅप करण्याचा प्रयत्न समोरच्या दिशेने क्षेत्ररक्षक लॉंग ऑफला आहे. एक धाव निश्चितच कंप्लीट होणार आहे. 47. अजून एक वाईड बॉल. तर एक्स्ट्राच्या रूपामध्ये ज्या धावा आहेत ना, त्या कंट्रोल अजूनपर्यंत झाल्यात नाहीयेत. 48. 48 धावा धावफलकावरती आहेत. श्री 11 दिवा डोंबोली आतापर्यंत चांगल्या परिस्थितीमध्ये पाहायला मिळतोय.
समोरच्या दिशेने खेळलाय, अजून एक चांगला फटका. खेळण्याचा प्रयत्न होता परंतु जावं लागणार आहे विशालला. बॅक टू द पवेलियन. न्यू बॅटर विक्रांतला इंट्रोड्यूस केलं गेलंय. 48 धावा धावफलकामध्ये पाहायला मिळत आहेत. विकेट करण्याचा प्रयत्न होता विशाल. समोरच्या दिशेने बॉक्स आउटच्या रूपामध्ये फलंदाज. बॅक टू द पवेलियन. नव्याने दाखल झालेला बॅटर आपण पाहतोय. 48 धावा धावफलकावरती आहेत. आतापर्यंत गडी 5 बाद झाल्यात. शेवटच्या बॉलवरती ऑफस्टिक्सच्या बाहेर आणि ही अडचण राहिली आहे. बॉलिंग टीम जय 11 अफसर 11 संघाची अर्थातच अडचणीची बाब एक्स्ट्रा धावा राहणार आहे. स्टेप आउट केला समोरच्या दिशेने लॉंग ऑफला. थोडीशी मिसफिल्ड होतीये, नजर हटी, दुर्घटना घटी आणि या चौकाराने धावफलक तब्बल 53 या स्कोर कार्ड वरती आहे. 54 धावांचं भलं मोठं लक्षाचा पाठलाग करावा लागणार आहे. 54 धावांचं पाठलाग करायचं. गिव्ह अ शॉर्ट इनिंग ब्रेक. कुठे जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा वाय चषक 2025. जसं दुसऱ्या डावाला सुरुवात होईल अर्थातच मुंबई बॉक्स क्रिकेटचा बुलंद आवाज सागरजी मोरे सर तुमच्यासोबत जोडले जातील. बॉलिंगसाठी ओमकार पाटणे, बाळा. स्ट्राईक एंडला रमजान. या बॉलवर परफेक्ट यॉर्कर पाहिला गेला. डीप मध्ये खेळले गेले फिल्डर. रन सिंगल मिळेल. जबरदस्त पिचिंग पाहिली गेली ओमकारची पहिल्या बॉलवरती. स्ट्राईक एंडला हर्षद आहेत. पॉवर प्ले चांगला स्टार्ट करावा लागेल.
54 धावा या ग्राउंडवर चेस होताना पण आम्ही पाहिल्यात, त्यामुळे ह्या ग्राउंडवर कुठलंच टार्गेट छोटं आणि मोठं नाहीये. वाई चषक या क्रीडा स्पर्धेचे भाग्यविधाते, या परिसराचे युवा नगरसेवक अमयजी गोले साहेब, युवासेना सरचिटणीस महाराष्ट्र राज्य, आज चांगली कामगिरी करत असताना या परिसरामध्ये. त्यानंतर संदीपजी कवळे आणि त्यांचे संपूर्ण मंगेश नारकर मित्रमंडळ दरवर्षी क्रीडा स्पर्धेचं आयोजन करत असताना याही वर्षी एक भव्य दिव्याचं आयोजन आपल्याला पाहायला मिळत आहे. जबरदस्त मॅच आपल्याला ही देखील पाहायला मिळेल का? पहिला बॉल थोडा आपण पाहिलं तर सिंगल आलाय, थोडं स्पीडअप करायचंय, जास्त वेळ घेऊ नका फिल्डिंग टीम. स्ट्राईक एंडला हर्षद आहेत, बॉलिंगसाठी ओंकार पाटणे. पहिल्या बॉलवर सिंगल आले, पॉवर प्लेची ओव्हर खूप महत्वाची आहे, बॅटिंग करावी लागेल. हा बॉल जर पाहिला तर लेग स्टिकच्या बाहेर पूर्णपणे वाईट बॉल, खूपच बाहेर पिचिंग केली तिकडे. 2.5 लाखाचं प्रथम क्रमांक या क्रीडा स्पर्धेचं. या बॉलवर समोर टॅप केला गेले, जबरदस्त टायमिंग करत असताना बट तेवढी चांगली फिल्डिंग. विशाल जाधव तिकडे होते, खूप चांगल्या अंदाजामध्ये बॉल अडवला गेला. वेल शॉट विशाल, खूप चांगलं जम्प केलं विशालने. यश नाईकची देखील पहिल्या हाफमध्ये, पहिल्या सकाळच्या मॅचमध्ये जबरदस्त फिल्डिंग पाहिली गेली आहे. या ग्राउंडवर फिल्डिंग फॅक्टर पण खूप महत्वाचं आहे. बॉलिंगसाठी पुन्हा एकदा ओमकार पाटणे बाळा. या बॉलवर समोर खेळण्याचा प्रयत्न केला होता, जबरदस्त स्टॉप केला गेला अगदी व्हॉलीबॉल स्टाईलने. वेल फिल्डिंग. विक्रांत तिकडे होते, विक्रांतने जबरदस्त जम्प केलं टायमिंग वरती. एकाच दुसरी बाउंड्री येणं गरजेचं आहे. पॉवर प्लेच्या ओव्हरचं चांगलं स्टार्ट करणं गरजेचं असणार आहे. 54 धावांचं एक भलं मोठं टार्गेट आहे, 4 रन्स झालेत, अजून 50 धावांची गरज आहे. या बॉल परफेक्ट यॉर्कर ओमकार पाटणेने यष्ट उद्ध्वस्त केल्या गेल्यात. बॅटर आउट, हर्षदला बाहेर जावं लागेल. जय 11 अफसरील आपला प्लेयर. चार रन झाले फलकावरती. नवीन बॅटर लखानी, भांडूप परिसरात एक जबरदस्त बॅटर आहेत. लखानीला देखील बॅटिंग करावी लागेल. सो वेल प्लेड. जबरदस्त बॉलिंग केली आहे ओमकार पाटणे यांनी.
या बॉल देखील फ्लिक केल्या गेल्या. जबरदस्त फिल्डिंग तिकडे, स्ट्राईक एंडला रॉकेट थ्रो, वेल फिल्डिंग. ऋषी तिकडे होते, जबरदस्त फिल्डिंग पाहिली गेली ऋषी यांच्या माध्यमातून. आणि पहिल्या ओव्हरचा खेळ आपण पाहता बघता बघता शांत होतोय. स्कोर कार्ड 5 रन झालेत, 1 विकेट आले. गुड बॉलिंग, ओमकार पाटलांनी जबरदस्त बॉलिंग केली आहे. सुरुवात चांगली केली बॉलिंग करत असताना टीम श्री 11 दिवा डोंबिवली. तिसरा दिवस आहे क्रीडा स्पर्धेचा. तिसऱ्या दिवसातील दुसरी मॅच आपण पाहतोय. श्री 11 दिवा डोंबिवली त्यांच्या विरुद्ध जय 11 अफसर 11. बॅटरला बाहेर जपायला लागतंय. कुठे ना कुठेतरी मॅच फसली आता. जय 11 अफसर 11 संघ मात्र बॅकफुटला गेला या मॅच मध्ये. सत्यजित कदम येतात, नवीन बॅटर सत्या. या ग्राउंडवर देखील एक जबरदस्त कामगिरी त्यांच्या माध्यमातून देखील पाहायला मिळाली आहे. अनुभव आहे तो मात्र इकडे पणाला लावावा लागेल. मोठे टार्गेट आहे, 54 रनचं टार्गेट आहे, त्यामुळे त्या अंदाजून बॅटिंग करावी लागेल. या बॉलवर हवेत खेळले गेलेत, फटका फसलाय. व्यासपीठावर जाऊन बॉल मात्र विसावतोय आणि बॅटिंग करत असताना जय 11 अफसर 11 संघ मात्र कुठे ना कुठेतरी मॅच मधून बॅकफुटला गेली आहे. दुसरी ओव्हर शांत होते आणि विकेट्स गेले आहेत. सत्याला देखील मैदानाच्या बाहेर जावं लागेल. तीन विकेट गेले आहेत. विशाल जाधव देखील बॉलिंग चांगली करतात. आकाश येतात, नवीन बॅटर भांडूपचे युवा खेळाडू. पहिला बॉल सिंगल केलाय. जबरदस्त बॉलिंग करत असताना श्री 11 दिवा डोंबिवली संघ या मॅच मध्ये वेल प्लेड. या बॉलवर पुन्हा एकदा हवेत खेळण्याचा प्रयत्न केला गेला. थोडा फटका फसला तिकडे. फिल्डर होते आकाश गुरसाळे तिकडे होते. जबरदस्त फिल्डिंग पाहिली गेली आहे. पहिल्या डावामध्ये संघ मात्र चांगली कामगिरी करत असताना पाहिलं गेलं आतापर्यंत. या बॉलवर देखील हलकासा बॉलला वळवला गेला. गुड बॉलिंग. विशाल जाधव एक जबरदस्त बॉलिंग दुसऱ्या डावामध्ये देखील पाहायला मिळतीये. पहिल्या 2 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. फक्त आणि फक्त 6 रन. 7 रन झालेत.
पॉवर प्लेची ओव्हर असणार आहे. बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर अक्षय गुरव येत आहेत. लेफ्ट आर्म बॉलर आहेत. जबरदस्त स्पीड त्यांच्याकडे आहे. पॉवर प्ले घेण्याचा निर्णय घेतला गेलाय. आकाश आणि रमजान. फिल्डर बघ तीन बाहेर 1 2 आणि 3. तिसरी ओव्हर चालू आहे बॉलिंगसाठी. अक्षय गुरव स्ट्राईक एंडला. आकाश या बॉलवर अतिशय वेगाने टाकण्याचा प्रयत्न केला गेला. नो बॉल. पहिलाच बॉल हवेत खेळले गेलेत. बॉल जाईल सीमारेषेच्या बाहेर. रन मिळतील 4. या फटक्यांची गरज होती आणि तो फटके मात्र खेळावा लागेल. आकाशला पण माहिती आहे की आता सिंगल डबल करून चालणार नाही. मोठ्या स्ट्रोकची गरज आहे. गॅप मध्ये खेळत असताना आपण पाहिलं तर विशालने तिकडे प्रयत्न केले. सनीने तिकडे चांगले प्रयत्न केले गेले पण बॉल्स निघून जाईल. 12 रन झाले त्या फलकावरती. पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये रन्स करणं गरजेचं आहे. या बॉलवर देखील जबरदस्त पिचिंग पाहिली गेली आहे. संकेत भगतने पण जबरदस्त बॉल कलेक्ट केला. या बॉलवर हवेत खेळले गेलेत. फटका फसलाय. आकाशला देखील बाहेर जावं लागेल आणि आता जय 11 अप्सर 11 संघ मात्र कुठे ना कुठेतरी या मॅच मधून बॅकफुटला गेली आहेत. टर्फॅटिक जॉर्ज 11 कल्याण संघ आपण तयार राहायचं. लगेच आपल्या यानंतर टॉस केला जाईल. न्यू बॅटर नीरज येत आहेत. चार विकेट गेलेत बॅटिंग करत असताना. प्रथम क्रमांक तब्बल 2,50,000 रुपये. द्वितीय क्रमांक 1,50,000 रुपये. आकर्षक प्रथम क्रमांकासाठी चषक आहे कारण की एका ट्रॉफी आहे. चॅम्पियन होणाऱ्या एका संघाला मात्र इकडे गौरवण्यात येईल. महिलांच्या गटात देखील एक ट्रॉफी, ओव्हर 40ची देखील एक ट्रॉफी आणि सर्वांचं लक्ष या क्रीडा स्पर्धेवरती आहे की यावर्षी वाय कट्टा कोण जिंकेल. या बॉलवर अतिशय वेगाने टाकण्याचा प्रयत्न केला गेला. रमजानने स्ट्राईक घेतले तिकडे. थोडीफार मॅच मात्र फसताना पाहायला मिळते या पहिल्या दुसऱ्या डावामध्ये. बाहेर मयुरेश वरती. या बॉलवर देखील आपण पाहिलं तर व्हाईट बॉल. चौदा रन्स झालेत आणि जवळपास 40 रन्सची गरज आहे. या बॉलवर डाऊन द ग्राउंड. कडक फटका. रमजानच्या बॅटमधून एक जबरदस्त फुटवर्क होतं. रमजानला माहिती की आता फास्ट खेळावं लागेल मॅच जिंकायचे तर. खूप चांगलं फुटवर्क फ्लिक केलं गेलं. हेलिकॉप्टर स्ट्रोक पाहिला गेला. रन्स मिळतील 4. रमजान जबरदस्त टायमिंग करत असताना रमजानच्या बॅटमधून गॅपमध्ये बॉल ट्रॅव्हल होईल. 1 to go. या बॉलवर देखील पुन्हा एकदा व्हाईट बॉल. इकडे देखील कव्हरला खेळायचा प्रयत्न केला गेला. फटका फसला गेला. बॅटर आउट. बॉक्स आउट स्वरूपामध्ये मात्र इकडे मैदानाच्या बाहेर जावं लागेल रमजानला आणि विकेट मात्र इथे येते. पूर्णपणे जय 11 अप्सर 11 संघ मात्र बॅकफुटला जातोय. एकोणीस धावा झाल्यात. 5 विकेट गेलेत. बॉलिंगसाठी
ओमकार पाटणे पुन्हा एकदा. स्ट्राईक नीरज. या बॉलवर फ्लिक केलं गेलंय. फटका चांगला आहे पण अशा फटक्याला अंडरआर्म क्रिकेटमध्ये जागा नाहीये. बॅटर आउट. बॉलिंगसाठी आपण पाहतो ओमकार. विकेट गेले आहेत. नवीन बॅटर इम्रान येत आहेत. वेळ निघून गेली आहे कारण की 54 धावांचं एक भलं मोठे टार्गेट होतं आज पहिल्या मॅच मधून. 50 रन्सच्या प्लस स्कोर होता. त्या बॉल आतमध्ये आणलाय बॉल. या बॉलवर देखील आपण पाहिलं तर बॅटरला बाहेर जावं लागेल. जबरदस्त पिचिंग करत असताना ओमकार पाटणे बाळा. गुड बॉलिंग. जबरदस्त बॉलला पिचिंग केलं गेलं आणि सर्व्हिसला देखील मैदानाच्या बाहेर जावं लागेल. नवीन बॅटर आकाश मोरे येत आहेत. मुलुंडचे एक जबरदस्त बॅटर आहेत. लेदर बॉल क्रिकेट देखील चांगलं खेळले गेले आहेत. स्ट्राईकला आकाश मोरे. बॉलिंगसाठी ओमकार पाटणे. पहिल्याच बॉलवरती बोल्ड आउट. जबरदस्त पिचिंग पाहिली गेली आहे. ओमकारचा एक जबरदस्त बॉल. काय बॉलिंग केली गेली. ओमकार पाटणेने 2 ओव्हरमध्ये आतापर्यंत विकेट मिळवल्या गेल्यात. 4 विकेट मिळवल्या. गुड बॉलिंग ओमकार पाटणे. जबरदस्त बॉलिंग करत असताना या मॅच मध्ये बाळा. एकतर्फी सामना आपल्याला कुठेतरी होताना पाहिला गेला. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न केला गेला. फटका फसला तिकडे मोरेचा आणि यष्टी मात्र तिकडे उडवली गेल्या. बेल्स उडवल्या गेल्या. बॅटर आउट. नवीन बॅटर रविराज. One to go. या बॉल देखील जबरदस्त पिचिंग पाहिली गेली आहे. पुन्हा एकदा तिकडे व्हाईट बॉल. मॅच मध्ये औपचारिकता शिल्लक आहे जवळपास. या मॅच वरती नाव कोरलं गेलं श्री 11 दिवा डोंबिवली. जबरदस्त परफॉर्मन्स करत असताना या मॅच मध्ये. गुड बॉल. बॉलिंग साठी महेश शिंदे येत आहेत. 33 धावांची गरज आहे. या बॉलवर हवेत खेळले गेले. थोडा फटका फसला गेला. मॅच मध्ये औपचारिकता शिल्लक आहे. बॉलिंग साठी महेश. टर्फ ॲडिक जॉर्ज 11 कल्याण संघ आपण टॉस साठी तयार राहायचं आहे. व्हाईट बॉल. उपचारिता फक्त शिल्लक आहे जवळपास. या मॅचवर नाव करत असताना श्री 11 दिवा डोंबिवली.
पराभूत संघ आपण यायचं जय इलेव्हन अफसर इलेव्हन आपला एक सन्मान केला जाईल गॅट्सबेच्या माध्यमातून आपल्याला इकडे प्रोडक्ट आहे आणि